नमस्कार. मकर संक्रांत जवळ आली आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की आठवतात ते तिळगुळाचे लाडू. तर हे पाकातले तिळगुळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी आज दाखवलेले आहे. पाकातले लाडू बनवायचं म्हटलं की खूप जणांना कटकट वाटते, कारण पाक किती बनवायचा, तो पुढे तर जाणार नाही ना. पाक कडक झाला तर काय करायचं, हे लाडू पटपट बांधावे लागतात गरम गरम असताना, मग हाताला चटके बसतात. मग त्यासाठी काय करायचं, पाक जर कडक झाला तर लाडूचं मिश्रण खराब तर होणार नाही ना. या सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. अगदी सोपी कृती असते, तुम्ही नवशिके जरी असाल तरी त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. चला तर मग वेळ न घालवता पाकातले लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. तर पाकातले तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी आधी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवले. यामध्ये आपण पांढरे तीळ घालणार आहोत. तर मी वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे. ही 1 वाटी आणि वरची मी पाव वाटी, अशी 1.25 वाटी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर पांढरे तीळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर सतत हलवत आपण हे भाजून घेणार आहोत. तर आता हे जे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत ते गावरान तीळ आहेत, अनपॉलिश तीळ आहेत. तर या तिळाचा शरीरासाठी खूप सारा फायदा असतो. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. हे त्वचेसाठी, केसासाठीही खूप उपयुक्त असतं. यामध्ये व्हिटॅमिन बी, ई, लोह, मॅग्नेशियम असतं. त्यामुळे आपली ती त्वचा आहे जी थंडीमध्ये तेलकट राहावी असं वाटतं, तर यासाठी हे तीळ आपल्याला खाणं खूप शरीरासाठी गरजेचं असतं. तुम्ही रोज 1 चमचा असे भाजलेले तीळही खाऊ शकता. तर सतत हलवत आपण हे तीळ छान भाजून घेतलेले आहेत. याचा रंगही बदलायला लागलेला आहे आणि तीळ तडतड उडायला लागले की समजायचं तीळ भाजले गेलेले आहेत. साधारण 3 ते 4 मिनिटामध्येच आपले हे तीळ छान भाजले गेलेले आहेत. तर आता आपण हे गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि एखाद्या प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत. तर इथे मी गावरान तिळाचा वापर केलेला आहे. बाजारामध्ये 2-3 प्रकारचे तीळ मिळतात, पॉलिश तीळही मिळतात, पण त्याच्या लाडूची चव थोडीशी वेगळीच लागते. शक्यतो तुम्ही जर गावरान तीळ मागितले तर तुम्हाला नक्कीच गावरान तीळ ते देतील. तर गावरान तिळाचाच वापर करा. तर आता तीळ एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घेणार आहोत आणि तूप आपल्याला थोडंसं वितळून घ्यायचं आहे. तर तूप वितळल्यानंतर इथे मी सेम वाटीने जितके आपण तीळ घेतले तितकंच गूळ घेतलेला आहे. गूळ मी छान चिरून घेतलेला आहे. तुम्ही गूळ चिरून किंवा किसूनही घेऊ शकता. तर मी इथे 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे. आता प्रॉब्लेम हा झाला की मी इथे पिवळा गूळ घेतलेला आहे. तुम्ही चिक्कीचा गूळ वापरा. यामध्ये मी 1 चमचा पाणी घातलेलं आहे. आता गूळ आपल्याला छान वितळून घ्यायचा आहे. गूळ आपण किसून घेतलेला होता, चिरून घेतलेला होता, त्यामुळे गूळ वितळायला जास्त वेळ लागत नाही. आता हा जो पिवळा गूळ असतो त्याला चिकटपणा कमी असतो. चिक्कीच्या गुळाला चिकटपणा चांगला असतो, त्यामुळे लाडू आपले छान वळले जातात. आता हा गूळ मी छान हलवून घेतलेला आहे, वितळून घेतलेला आहे आणि आता यावरती असा फेस यायला लागलेला आहे. फेस आला की आपण समजून घ्यायचं की गूळ आपला छान आता पाक तयार करायला लागलेला आहे. तर मी हे 1-2दा छान हलवून घेतलेलं आहे. आता गुळाला छान फेस आलेला आहे. तर आपण काय करूयात, एका वाटीमध्ये पाक तयार झाला आहे का हे चेक करूयात. तर आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे. यामध्ये याचे 2-3 थेंब टाकते. याची बघा एक छान अशी जेलीसारखी गोळी तयार होती आहे. तर आपल्याला अशी जेलीसारखी गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक तयार झाला आहे. थोडी जर कडक झाली तर आपले लाडू कडक होऊ शकतात. जेलीच्या कन्सिस्टन्सीची गोळी झाली की आपला पाक तयार झाला आहे हे लक्षात घ्यायचं. गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता यामध्ये आपण जे हे थंड केलेले तीळ होते ते सगळे तीळ घालून घेणार आहोत. पूर्ण पटकन एका चमच्याच्या साहाय्याने सगळं हलवून घ्यायचं. तीळ सगळे या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे. त्याचसोबत एका प्लेटला मी आधीच इथे तूप ग्रीस करून घेतलेलं होतं. तर त्या तूप ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपण हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते पटपट टाकणार आहोत. तर हे मिश्रण जसं जसं थंड होईल तसं तसं कडक व्हायला लागतं, त्यामुळे ही कृती अगदी पटपट करायची. आता हे मिश्रण सगळं आपण काढून घेतल्यानंतर हाताला तुम्ही तूप लावू शकता, तेल लावू शकता किंवा पाण्याचा हात घेऊ शकता आणि हे मिश्रण हातावरती घ्यायचं आणि याचे पटापट असे लाडू वळून घ्यायचे. तर हे गरम असतं, त्यामुळे तुम्ही दोन्ही हातामध्ये हे असं दाबत दाबत याचे पटापट असे हे लाडू वळून घेऊ शकता. तुम्ही दोन्ही हातामध्ये दाबलं की हे जसं जसं दाबाल तसा तसा याला लाडूचा आकार येतो. इथे आपण गूळ गरम करून घेतलेला, त्यामुळे या मिश्रणाचे हाताला भरपूर सारे चटके बसतात. त्यामुळे प्रत्येक लाडू बनवताना तुम्ही एकतर हाताला थोडासा पाण्याने ओला करा किंवा
तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊ शकता. लाडू दाबत दाबत तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा लाडूचा आकार येतोय. आता जर हे मिश्रण कडक झालं, लाडू वळता येत नाही, तर काय करायचं, तर गॅसवरती पुन्हा कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि हे जे तयार मिश्रण आहे ते तुम्ही पुन्हा त्यात घालू शकता. थोडंसं परतून घ्यायचं, ते पुन्हा गरम होतं, गूळ जो आहे तो वितळतो आणि आपला लाडू पुन्हा बांधायला येतो. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा लाडू बांधलेला गेलेला आहे. अशा सोप्या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही हे पाकातले लाडू सहज बनवू शकता. तर मस्त असे हे सगळे लाडू आपण वळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा याला कलर आलेला आहे. लाडू बनवताना मी अगदी तुम्हाला कळकळीने सांगते की तुम्ही चिक्कीचा गूळ वापरा. मी इथे पिवळा गूळ वापरल्यामुळे याला चिकटपणा कमी होता आणि माझ्याही बाबतीत असंच झालं. मला पुन्हा मिश्रण थोडं गरम करून घ्यावं लागलं, तेव्हा हे लाडू वळले गेलेले आहेत. तर तुम्ही ही चूक करू नका, चिक्कीचा गूळ नक्की वापरा. चला तर मग हे लाडू तुम्हीही घरी बनवून पहा, कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक मस्त गोडसर रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप